ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री नागनाथ कथासार अध्याय 37. वटसिद्धी नागनाथ कोल्हापूर आल्यानंतर ग्रामभोजनाच्या निमित्ताने दत्तात्रयांचे दर्शन होईल असा विचार करून त्याने सामानाच्या व द्रव्याच्या राशी तयार केल्या. पुजाऱ्यास दाखवल्या आणि राजापासून रंकापर्यंत, ब्राह्मणापासून अत्यंजापर्यंत सर्वांस दोन्ही वेळेचे सहकुटुंब सहपरिवार पाहुण्यांना सुद्धा भोजनाचे आमंत्रण दिले. गावात स्वयंपाकासाठी कोणी चूल पेटवू नये. सकाळी व मधल्या वेळेतही भूक लागली तरी इकडे फराळाचा बेत ठेवला असल्याचे आमंत्रण सुचवले गेले. निरनिराळ्या जातीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवून कार्याची सुरुवात झाली. यामुळे गावात कोणी स्वयंपाकाकरता चूल पेटवली नाही. अन्न घरी घेऊन जाणे देखील मनाही नव्हती. कोरडं किंवा शिजलेलं अन्न जसं हवे तसे ते लागेल तितकं घेऊन जाण्याची मुभा होती. यामुळे गावात ज्याच्या त्याच्या घरी सिद्ध अन्न भरले होते. दिवे लावण्यासाठी मात्र लोकांनी विस्तवाची गरज पडे. हा समाधानाचा समारंभ एकसारखा महिनाभर चालला होता. त्यामुळे पहिल्याच दिवशी दत्तात्रयास भिक्षेची मारामार पडली. त्या दिवशी ते कुत्सित रूप घेऊन घरोघर भिक्षा मागत होते. तो तेथे जाई तेथे लोक त्यास म्हणत की, अरे भीक का मागतोस? आज गावात मोठे प्रयोजन आहे, तिकडे जा. चांगले जेवायस मिळेल. तू तरी एक वेळा दिसतो. उत्तम पक्वाने सोडून अन्नाकरता गावात का भटकतोस? आम्हा सर्वांना जेवण्यास जायचे आहे. तुझ्यासाठी स्वयंपाक करण्यास कोण बसेल? प्रयोजनांचा कसा काय बेत आहे तो स्वतः जाऊन पाहण्याचा दत्तात्रयांनी विचार केला. त्यांनी तिकडे जाऊन संपूर्ण पाक निष्पत्ती कशी आहे, काय होते हे नीट लक्षात आणले. सिद्धीच्या योगाने अन्नांच्या राशी झाल्या हे पक्केपणी समजले. ही मोठी समाराधना येथे कोण घालीत आहे याची दत्तात्रयांनी विचारपूस केली. तेव्हा वटसिद्धी नागनाथांचे नाव त्यांना लोकांनी सांगितले. आपण 20 वर्षापूर्वी या सिद्धी दिली तो हा असून आपल्या दर्शनाच्या इच्छेने त्याने या गावी येऊन हे संतपर्ण करण्याचे सुरू केले आहे. दत्तात्रयांच्या लक्षात आले. त्यांनी त्या दिवशी उपवास केला. ते तेथून तसाच परत जाऊ लागले असता लोकांनी त्यास पुष्कळ आग्रह केला. पण सिद्धीचे अन्न असल्यामुळे न जेवता तसेच ते तेथून निघून गेले. ते दररोज गावात येऊन सुकी भिक्षा मागे. कोणी जास्त चौकशी करून विचारले तर मी भिक्षेच्या अन्नाशिवाय अन्नसेवन करत नाही असे त्यांनी सांगितले व काशीत जाऊन भोजन करत असे. याप्रमाणे 1 महिना गेला. नागनाथाने विचार केला की अजून स्वामींचे दर्शन होत नाही, हे काय? त्याने ग्रामस्थ मंडळीत विचारले, गावात भिक्षा मागणारा कोणी अथित येत असतो काय? त्यावर लोकांनी सांगितले की एक जण नित्यनियमाने येतो, परंतु त्याच्या भिक्षा अन्न सेवन करण्याचा नियम असल्यामुळे तो तुमचे अन्न घेत नाही. गावात इतर शिजवलेले अन्न त्यास मिळत नाही म्हणून कोरान्न मागतो. मग भिक्षेकरी पुन्हा आल्यास मला सांगावे, म्हणजे मी स्वतः जाऊन त्यांची विनवणी करेन व त्यास आणून भोजन घालेन, असे नाथांनी त्या लोकांना सांगून ठेवले. त्यावेळी त्यांना अशी ही सूचना केली की त्या भिक्षा मागणाऱ्याला कोरडी भिक्षा घालू नये. इथल्याच अन्नाची त्यास भिक्षा घालावी व ती जर त्याने न घेतली तर मला लगेचच कळवावे, असे सांगून त्या सिद्धीचे पुष्कळ अन्न दिले. पुढे दत्तात्रय भिक्षास आले असता हे नाथांकडचे अन्न असे बोलून लोक भिक्षा घालू लागले. तर ती घेईना. मग आपापल्या घरची कोरडी भिक्षा घालू लागले. पण संशयावरून तीही तो घेईना. तितक्यात कोणी जाऊन ही गोष्ट नाथांस कळवली. त्यास सरस्या लगबगीने तेथे आले. त्यास लोकांनी लांबूनच तो भिक्षेकरी दाखवला. त्याचबरोबर नाथाने त्यांच्याजवळ जाऊन हात जोडून पायावर मस्तक ठेवले. नंतर खूप दिवसात माझा समाचार न घेतल्यामुळे मी अनाथ होऊन उघड्यावर पडलो आहे. आता माझ्यावर कृपा करावी, अशी स्तुती त्यांनी केली. त्यांची तीव्र भक्ती पाहून दत्तात्रयाने त्यास उठून हृदयी धरले व तोंडावरून हात फिरवला. तसेच त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले व त्यास एकीकडे नेऊन आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून कानात मंत्र सांगितला. ती आत्मकून समजताच तो ब्रह्मपारायण झाला व त्यांच्या अज्ञानाचा समूळ नाश झाला. दत्तांचे स्वरूप पाहताच त्यास खूप आनंद झाला. त्या समयी तो दत्तात्रयांच्या पाया पडला. त्या स्वामींच्या मांडीवर बसवले व त्यांची पूर्वजन्म कथा सांगितली व तू हेर होत्र नारायणाचा अवतार आहेस, त्यामुळे मी तुला सिद्धी दिली आहे, असे देखील सांगितले.
तुझी भेट घेण्याचे फार दिवस मनात होते, पण प्रारब्धानुसार तो योग घडून आला असे दत्तात्रेयांनी सांगितले. मग ते उभयंता तेथून काशीस निघाले. जाताना दत्ताने यान मंत्राने भस्म मंत्रून नाथांच्या कपाळी लावले व ते एका निमिषात काशीत गेले. तेथे नित्यनियम उरकून क्षणामध्ये ते बद्रिकाश्रमात गेले व शिवालयात जाऊन दत्ताने उमाकांताची भेट घेतली. उभयंताच्या भेटी झाल्यानंतर सोबत दुसरा कोण आणला असे शंकराने दत्तास विचारले. तेव्हा दत्ताने हा नागनाथ ऐरहोत्र नारायणाचा अवतार आहे असे कळवले. शंकराने त्यास नागपंथांची दीक्षा देण्याचे सुचवले. ती दत्ताने कबूल केली. नागनाथांसह दत्तात्रेय तेथे 6 महिने राहिले. तितक्या अवकाशात नाथास सर्व विद्यात व 64 कलात निपुण केले. नागात अश्वस्ती जाऊन ते सर्व साधने सिद्ध करून घेतल्यानंतर दत्तांनी त्यास पुन्हा बद्रिकाश्रमात घेऊन तपश्चर्येस बसवले व नाथ दीक्षा दिली. तेथे 12 वर्ष तपश्चर्या केली. त्यात संपूर्ण देवांनी अनेक वर दिले. नंतर त्याने मावंदे करून देव ऋषी आदी करून सर्वात संतुष्ट केले. नंतर सर्व आपापल्या स्थानी निघून गेले. पुढे दत्तात्रेयांनी नाथास तीर्थयात्रेत जाण्याची आज्ञा केली. त्यानुसार दत्तात्रेयांच्या पाया पडून नागनाथ तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले व दत्तात्रेय गिरणारी पर्वतावर गेले असता नागनाथ तीर्थयात्रा करत बाले घाटास गेले. तेथे अरण्यात राहिले असता गावोगावचे लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. त्यांनी त्यास तेथे राहण्याचा आग्रह केला व त्यांच्याजवळ पुष्कळ लोक येऊन राहू लागले. त्या गावचे नाव वडगाव असे ठेवले. पुढे एके दिवशी मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत असता त्या गावात आले. तेथे नागनाथांची कीर्ती त्यांच्या ऐकण्यात आली. मच्छिंद्रनाथ नागनाथांच्या दर्शनास गेले असता दरवाजातून आत जाताना दाराशी असलेल्या शिष्याने त्यास हरकत करून आत जाण्यास मनाई केली व ते म्हणाले, नाथ बाबा पुढे जाऊ नका. आम्ही नागनाथास कळवून नंतर तुम्हा दर्शनास नेऊ. त्यांच्या परवानगी वाचून आत जाण्याची मनाई आहे. शिष्याचे हे भाषण मच्छिंद्रनाथाने ऐकताच त्यास मोठा क्रोध आला. देवांच्या किंवा साधूंच्या दर्शनात जाण्याची कोणाचीही आडकाठी नसावी अशी पद्धत असता येथे हा सर्व दांभिक प्रकार दिसतो असे मनात आणून मच्छिंद्रनाथाने त्या शिष्यात तांडण केले. ते पाहून नागनाथांचे दुसरे 700 शिष्य धावले, परंतु त्या सर्वांना त्यांनी स्पर्शास्त्राच्या योगाने जमिनीस खिळून टाकले व ते एकेकाच्या थोबाडात मारू लागले. तेव्हा त्यांनी रडून ओरडून अंकात केला. मठामध्ये नागनाथ ध्यानस्थ बसले होते. तेही आवाज ऐकून दारापाशी आले. ध्यानात त्यांच्या लक्षात आले की नागनाथास राग आला. त्यांनी शिष्याची ही अवस्था समक्ष पाहिली व मच्छिंद्रनाथासही त्यांच्या थोबाडात मारताना पाहिले. तेव्हा त्यांनी प्रथम गरुड बंधन विद्या जपून स्तर्गी गरुडाचे बंधन केले व नंतर विभक्तास्त्र जपून आपले शिष्य मुक्त केले. हे मुक्त होताच नागनाथांच्या पाठीशी जाऊन उभे राहिले. त्या सर्वांना चूर्ण करण्याचा मच्छिंद्रनाथांचा विचार करून पर्वतास्त्राची योजना केली. तेव्हा आपल्या अंगावर विशाल पर्वत येत आहे असे पाहून नागनाथाने वज्रास्त्राचा जप करताच इंद्राने वज्र सोडून दिले. तेव्हा तो पर्वत चूर्ण झाला. अशा रीतीने ते उभयंता एकमेकांचा पाडाव करण्यासाठी मोठ्या शौर्याने लढत होते. शेवटी नागनाथाने सर्पास्त्र पेरून मोठमोठाले सर्प उत्पन्न केले. ते येऊन मच्छिंद्रनाथास दंश करू लागले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने गरुडास्त्राची योजना केली, परंतु नागनाथाने पूर्वीच गरुडास्त्राने गरुडास बांधून टाकल्यामुळे मच्छिंद्रनाथास गरुडास्त्राचा प्रयोग चालेनासा झाला. सर्पांनी मच्छिंद्रनाथास फारच इजा केली, जेणेकरून तो मरणोन्मुख झाला. त्यावेळी गुरुचे स्मरण केले की देवा दत्तात्रेया यावेळेस विलंब न करता धावा. मच्छिंद्रनाथांनी दत्तात्रेयांचे नाव घेतल्याचे पाहून नागनाथ संशयात पडला. आपल्या गुरुचे स्मरण करीत असलेल्यामुळे हा कोण व कोणाचा शिष्य याचा शोध घेण्याकरता नागनाथ मच्छिंद्रनाथांच्या जवळ गेले आणि त्यास विचारू लागले. तेव्हा आदेश करून मच्छिंद्रनाथांनी आपले नाव सांगून म्हटले, माझा गुरु दत्तात्रेय, त्यांचा मी शिष्य आहे. माझ्याजवळ जालंधर, नंतर भर्तरी, त्यामागून रेवण या नागपंथात प्रथमच मीच आहे, म्हणून मी दत्तात्रेयांचा वडील मुलगा आहे अशी मच्छिंद्रनाथांनी आपली हकीकत सांगितली. ते ऐकून नागनाथास खूप कळवळा आला. त्यांनी लगेचच गरुडांचे बंधन सोडून गरुडाचा जप केला. तेव्हा गरुड खाली उतरला व सर्प भयभीत होऊन सर्व विष शोधून अदृश्य झाले. गरुडाचे काम होताच तो दोघा नाथास नमस्कार करून स्वर्गास गेला.
नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथांच्या पाया पडला आणि म्हणाला, वडील बंधू पित्या समान आहे म्हणून तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहात. त्यास तो आपल्या मठात घेऊन गेला व 1 महिना आपल्याजवळ ठेवून घेतले. एके दिवशी मच्छिंद्रनाथाने नागनाथास विचारले की तू दाराशी सेवक ठेवून लोकांना आत जाण्यास प्रतिबंध करतोस, यातील हेतू काय, तो मला सांग. भाविक लोक तुझ्या दर्शनास येतात, तुझ्या शिष्यांनी त्यांना जाऊ दिले नाही म्हणजे त्यांना परत जावे लागते. आपल्या दोघांचा तंटा होण्याचे मूळ कारण हेच. हे ऐकून नागनाथाने आपला हेतू असा सांगितला की मी निरंतर ध्यानस्थ असतो व लोक आल्याने ध्यानभंग होते म्हणून दाराशी रक्षक ठेवले. त्यावर मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की असे करणे आपणास योग्य नाही. लोक पावन होण्यास आपल्याकडे येतात व ते दारापासून मागे जातात, तरी आतापासून मुक्तद्वार ठेव. असे सांगून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रास गेले. इकडे दाराशी मनाई नसल्यामुळे नागनाथांच्या दर्शनात लोकांची गर्दी होऊ लागली. त्या नाथांच्या शिष्यातच गुलसंत म्हणून एक शिष्य होता. त्यांची स्त्री मठात मृत्यू पावली. तिला नाथांनी उठवले. हा बुबाटा झाला. मग कोणी मेले म्हणजे प्रेत मठात नेत व नागनाथ त्यात जिवंत करून घरी पाठवून देई. यामुळे यमधर्म संकटात पडला. त्याने हे वर्तमान ब्रह्मदेवास कळवले. ब्रह्मदेव स्वतः वडमाळेस येऊन त्याने नाथांचा स्तव करून ते अद्भुत कर्म करण्याचे बंद करवले. या अध्यायाची वाचन केले असता, पठण केले असता दुशीलपणाचा नाश होऊन विद्या प्राप्त होते. मित्रांनो, नवनाथ कथासारचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.